क्षणी समाधानी आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आणि भाजप दुतोंड्या गांडुळासारखा आहे। जरांगे मुंबईत आले तेव्हा भाजपच्या काही नेत्यांची भाषा ही वेगळी होती, फडणवीसांची भाषा संयमी होती आणि कालच्या मागण्या आधीही मान्य झाल्या असत्या असं संजय राऊत यांनी म्हटलंय। पुढील काही महिन्यात देशात राजकीय बदल होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। तर मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती असं विनोद पाटील यांनी म्हटलंय। दुर्दैवानं कोणताही निर्णय लागलेला नाही। विखे पाटील यांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं असंही विनोद पाटील यांनी म्हटलंय। मराठा बांधवांनी स्थानिक पातळीवर कोणताही वाद करू नये असं आवाहन त्यांनी केलंय। आज कागद मी बघितला। मी विखे पाटील साहेबांना तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारतो। विखे पाटील साहेबांनी मला समजावून सांगावा, हे माहिती पुस्तिकाच्या व्यतिरिक्त हा कायदा आहे का, हा ऑर्डिनन्स आहे का, याच्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगितलं ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना जलद गतीने सर्टिफिकेट द्यावे, ज्यांच्याकडे पुरावे नसतील त्या पुरावे संदर्भात वंशावळी जोडून सर्व स्थानिकांनी निर्णय घ्यावा। हा निर्णय पहिले नव्हता का? त्याला सोप्या भाषेमध्ये गृह चौकशी अहवाल म्हणतात। जो गृह चौकशी अहवाल 1967 पूर्वी एखादा कामगार असेल, भूमिहीन व्यक्ती असेल, ज्याच्याकडे जमीन नसेल, अशाला गृह चौकशी अहवालामार्फत सादर करून अधिकारी त्यावर निर्णय घेऊन सर्टिफिकेट दिला जातो। मला अशी अपेक्षा होती की मोठा निर्णय लागेल, परंतु दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचा निर्णय लागलेला नाही। यामुळे एकाही व्यक्तीला नवीन सर्टिफिकेट मिळू शकत नाही। ह्या परिपत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जलद गतीने कारवाई करण्यात यावी व या सर्व गोष्टी विचाराधीन आहेत। विचाराधीन आहे हे स्टेटमेंट आम्ही सातत्याने ऐकतो। तर मी तुमच्या वतीने राज्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांना प्रश्न विचारतो की त्यांनी पुढे आलं पाहिजे, आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे ह्या निर्णयाचा आम्हाला फायदा कसा होईल। आणि मी माझ्या मराठा बांधवांना हातलाग सांगतो की कोणीही स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांशी वाद करू नका। कुठल्याही प्रकारे तुम्हाला नवीन सर्टिफिकेट इश्यू करा असा याच्यात उल्लेख नाही। याचा अर्थ असा होत नाही आपल्याला ह्या JR किंवा ह्या कागदामध्ये नवीन कोणाला सर्टिफिकेट देण्यात येईल याबाबत स्पष्टता नाही। त्यामुळे कोणीही खाली वाद करू नका। विखे पाटील साहेबांनी पुढे आलं पाहिजे। विखे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की नेमकं काय घडलं।